नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचे क्रिकेट या पेजवर. आज आपण गुंजीस गावचा सुपुत्र, अलिबागचा बुलंद आवाज, बोलायला काही हरकत नाही, निखिल पडते याच्यासोबत बोलणार आहोत. त्या अगोदर आपण अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला, तसेच द पाटील चावडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अलिबागमध्ये जेव्हा सुहास पाठक सर, संदीप जगे सर असतील, यासिन मर्चंट सर असतील किंवा संजय म्हात्रे सर असतील, यांच्याच पावलावर पाऊल ठेवत यश मापगावकर सारखा किंवा निखिल पडतेसारखा एक युवा समालोचक आपल्या अलिबागला लाभले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली करतो तुझा माझ्या या कार्यक्रमात. गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची. आज आपण निखिल पडते सोबत बोलणार आहोत. त्याच्या करिअरची सुरुवात कशी झाली, त्याने काय काय अनुभव घेतले क्रिकेट बद्दलचे, हे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. निखिल, पुन्हा एकदा तुझं स्वागत करतो. धन्यवाद. अलिबागचं क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलचं आणि अनिकेतचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो, कारण का त्यांनी त्यांच्या चॅनलवरती त्यांच्या प्रेक्षकांसोबत लाईव्ह राहण्याची संधी पुन्हा एकदा मला दिली. क्रिकेट प्रत्येकाचं असतं, लहानपणापासूनच घरूनच त्याचं आपल्याला हातात बॅट दिल्यानंतर चालूच होतं, पण प्रत्यक्षात क्रिकेट वयात आल्यानंतर सुरू होतं. तुझं क्रिकेट कधीपासून सुरू झालं? नाही, क्रिकेट तर सर्वांचं, ज्यांना क्रिकेट बद्दलची आवड आहे त्यांचं क्रिकेट हे बेसिकली लहानपणापासूनच चालू झालेलं असतं. कोणाचं खेळाडू म्हणून चालू होतं, कोणाचं समालोचक म्हणून चालू होतं, कोणाचं पंच म्हणून चालू होतं, परंतु प्रत्येक क्रिकेटच्या पटलावरती येणारा हा प्रत्येक पहिला खेळाडू म्हणून उदयमुखाला येत असतो. मग तो आत्ता जर आपण पंच म्हणून ज्यांना बघतो ते देखील त्यांच्या काळात गाजलेले खेळाडू असतात. जे समालोचक म्हणून तुम्ही बघत असताल त्यांनी पण क्रिकेट खेळलेलं असतं. त्याच्यानंतर जे स्कोरर म्हणून बघत असतात त्यांनी पण क्रिकेट खेळलेलं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक हा क्रिकेट मधला एक खेळाडू असतो. एक खेळाडू म्हणून त्याची सुरुवात झालेली असते त्याच्या कारकिर्दीची क्रिकेट मधली. बरोबर, नक्कीच. तुझे करिअरची सुरुवात क्रिकेटर म्हणून झाली की समालोचक म्हणून झाली, हे ऐकायला आवडेल. नाही, क्रिकेट म्हणून, खेळाडू म्हणून तर माझी सुरुवात झाली. अजूनही मी क्रिकेट खेळतो. आमच्या घुसबादेवी गुंजीस या संघाकडून मी क्रिकेट खेळतो. अजूनही प्रॅक्टिस सेशनला जातो, कारण का क्रिकेट म्हणजे फक्त समालोचन होत नाही. क्रिकेट म्हणजे एक चांगला खेळाडू पहिला स्वतःकडे देखील पाहिलं पाहिजे की आपल्यात क्रिकेट बद्दलच्या काय गुणवत्ता असल्या पाहिजेत, आपल्यात कोणत्या आहेत, कोणत्या नाही आहेत, नाही असलेल्या गुणवत्तेवरती भर कसा द्यायचा. मग आपण म्हणजे ऍज अ समालोचक म्हणून समालोचन करत असताना आपण एखाद्या फलंदाजाचा फटका फसला नाही गेला तर त्याला आपण अगदी सहजरित्या बोलून जातो की फटका फसलेला आहे वगैरे वगैरे वगैरे. पण तो फटका फसला, त्याच्या मागे त्याचे प्रयत्न किती होते, गोलंदाजाने कशी गोलंदाजी केली, या सर्व फॅक्टरचा विचार करणं तितकाच महत्वाचा असतो. 100% बरोबर आहे. तेच तुला प्रश्न आहे की कोणत्या साली तुला पहिल्यांदा माईक हातात भेटला? की प्रत्येक समालोचकाला कोणतरी, म्हणजे आपण आपल्या गावापासून सुरुवात करतो, थोडं थोडं करता करता मेन जेव्हा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आपल्याला मिळू लागतात, पण तीच कोणती टुर्नामेंट होती की जिथे निखिल पडतेचा आवाज अलिबाग क्रिकेटमध्ये ऐकवाल? म्हणजे सांगायला गेलं तर पहिला एक जास्त मोठी कारकीर्द नाहीये. 4-5 वर्षापूर्वी विघ्नार्थ तुडाळची क्रिकेटची स्पर्धा होती आणि तिथे ऍज ऑफिशियल कॉमेंटेटर, समालोचक म्हणून फाटक सर आले होते. तिथे क्रिकेटची ती स्पर्धा मी बघायला गेलो होतो आणि फाटक, म्हणजे त्याच्या आधी पण मी समालोचन असं तुटकं मुटकं करायचो, लोकल लेवलला करायचो, म्हणजे आमच्या एरियामध्ये करायचो. त्यामुळे फाटक सरांना माहिती होतं की निखिल बोलू शकतो. पण ती थोडी मोठी स्पर्धा होती. तिथे गेलो, फाटक सर बोलले की घे माईक, बोल बिंदास, एवढं एकच वाक्य कानावरती पडलं आणि त्या स्पर्धेपासून खरं तर समालोचक क्षेत्राची सुरुवात झाली. आणि नंतर मग जसं मला लोकांनी ऐकायला सुरुवात केली, माझं समालोचन ऐकायला सुरुवात केली, ज्यांना ज्यांना माझं समालोचन आवडलं त्यांनी मला इन्व्हिटेशन द्यायला सुरुवात केली आणि तिथून समालोचन क्षेत्राची सुरुवात झाली. बरोबर.
म्हणजे पाठक सरांचं एक वाक्य आणि निखिल सारखा हा, आणि अजून एक सांगेन, फाटक सर असतील, त्याच्यानंतर यश मापगावकर, त्याच्यानंतर भाईजान म्हणजे इम्रान बुखारी असेल, निनाद असेल, आणि सर्वच संदीप जगे सर असतील, यांचा सर्वांचाच हात पाठीवरती नेहमीच असतो. कारण का आमचं समालोचन क्षेत्र हे असं आहे की एखाद्या समालोचकाला एखादी स्पर्धा, जर एखाद्या तारखेला 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक स्पर्धा आल्या, तर आम्ही एकमेकांना वाटून घेतो. एकाला म्हणजे समजा मला 2 स्पर्धा एका तारखेला आल्या, तर मी यशला कॉल करतो किंवा दुसरं कोणाला कॉल करतो. आम्ही विचारतो एकमेकांना की कोण एमटी आहे, कोणाला जमेल स्पर्धा करायला. तर म्हणजे प्रत्येकाला संधी आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये देतो. असं नाही की एकानेच सर्व स्पर्धा केल्या पाहिजेत, असं कधीच होत नाहीये. तर सर्वांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे. फाटक सर तर गुरुवर्य आहेतच समालोचन क्षेत्रामध्ये सर्वांचेच, नो डाऊट. पण त्याच्या पाठोपाठ यश मापगावकर, त्याच्यानंतर भाईजान सर्वांचे लाडके म्हणजे इम्रान बुखारी, निनादचा पण चांगला तेवढा वाटा आहे, संदीप जगे सरांचा देखील वाटा आहे. सर्वांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे. बरोबर. तर त्यालाच धरून प्रश्न असा की गावात तू तेव्हा तुला पाठक सरांनी गावात चान्स दिला, पण अलिबाग तालुक्याच्या बाहेरची पहिली टुर्नामेंट कुठे गेलीस? हे अलिबाग तालुक्यातलीच असं बोला, गावा व्यतिरिक्त पहिली टुर्नामेंट कुठे गेली ते पण हा, सांगितलं. गावाव्यतिरिक्त म्हणजे पहिली टुर्नामेंट मी ऍज अ गेस्ट म्हणून गेलो होतो. कोरळपाड्याची क्रिकेटची स्पर्धा होती, मला वाटतं गुल्लक कोरळपाडा क्रिकेटची स्पर्धा होती, तिथे गेलो होतो. आणि तिथे असंच म्हणजे समालोचन करायचं, नो डाऊट. त्यांना माहिती होतं मी समालोचन करतो, तर त्यांनी मला तिथे संधी दिली. आणि मग यशनी आणि मला वाटते मी ती स्पर्धा कव्हर केली. अजूनही माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला ती माझी व्हेरी फर्स्ट ऍज अ म्हणजे ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून कॉमेंट्री आहे. थोड्याशा चुका झाल्या होत्या, नाही म्हणता येणार नाही, कारण का सुरुवात होती, चुका तर होणारच. थोड्याशा झाल्या होत्या, पण तिथून माझी सुरुवात झाली समालोचन क्षेत्राची. पुरलपाड्याची क्रिकेटची स्पर्धा होती, आवडली, मानधन पण दिलं, सर्व काही झालं. बरोबर. तेच स्पर्धा करत असताना अलिबाग क्रिकेटमध्ये आजपर्यंत तू केलेल्या किंवा बाहेर आजपर्यंत तुझा कोणता दौरा झालाय? जास्तीत जास्त बाहेर कुठे झाला? जास्तीत जास्त बाहेर म्हटलं तर फोन म्हणजे खूप लांब लांबून पण येतात. म्हणजे जसं की आपला रोहा मध्ये पण खूप मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. महाड, माणगाव या ठिकाणी देखील क्रिकेटच्या स्पर्धा होतात. कॉल्स खूप आले होते, पण म्हणजे नोकरी या कारणानिमित्त पूर्ण कव्हर करता येत नाही क्रिकेट. सॅटर्डे संडे मी कव्हर करतो. पण अलिबाग तालुक्याच्या बाहेर म्हणालास तर रायगड प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा गतवर्षी कव्हर केली होती. आणि मला वाटते त्याच्या आधी ठाणे इथून माझ्या मित्रानेच फोन केला होता. मित्र होता, त्याला माहिती होतं मी कॉमेडी करतो. पण वर्किंग डेचा वार होता, मला वाटते बुधवार काय गुरुवार होता, तेव्हा त्याला त्याची नाईटची स्पर्धा होती. पण त्या क्रिकेटच्या स्पर्धेला मला जाता आलं नव्हतं. त्याच्यामुळे रायगड प्रीमियर लीग ही अलिबाग तालुक्याच्या बाहेरची क्रिकेटची मोठी स्पर्धा अजूनपर्यंत एक कव्हर केलेली आहे. नक्की. पुढला प्रश्न असा आहे की जशा आपण स्पर्धा मोठ्या मोठ्या स्पर्धेला किंवा छोट्या स्पर्धा असल्या तरी प्रत्येकाला जसं क्रिकेट बॅट्समन असू नये किंवा बॉलर प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याचं करिअर होत नाही किंवा त्याला चांगलं असा खेळाडू तयार होत नाही, तसं कॉमेंट्रेटर पण मोठ्या मोठ्या स्पर्धा असतील किंवा छोट्या असतील तरी पण अभ्यास करून जातात का, की प्रत्येक वेळी वेगवेगळं काहीतरी बोललं पाहिजे किंवा एखाद्याने हेलिकॉप्टर शॉट मारले तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे एक एक शब्द, तर असा अभ्यास करून जावं लागतं? हा, डेफिनेटली अभ्यास म्हणायला गेलास तर म्हणजे बघ, क्षेत्र तू मागे विचारलंस तसं क्षेत्र कोणतंही असो, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला अभ्यास तर त्या क्षेत्राचा करून जातानाच आला पाहिजे. कारण का अभ्यास तर हवाच. कारण का तू कोणत्याही टुर्नामेंटला, एखाद्या ओपनच्या टुर्नामेंटला तू देखील बघितलं असशील की एखादी ओपनची टुर्नामेंट जेव्हा होत असते तेव्हा प्रत्येक मॅच चालू असताना तिथे ती क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी येणारे अखिल भारतीय स्तरावरचे सर्व खेळाडू असतील, आयकॉन असतील, ही 1 ते 2 मॅचेस तिथल्या बघतच असतात. कारण का अंदाज येणं तितकंच महत्वाचं असतं की गोलंदाजाचा चेंडू जरी तो गतीने गोलंदाजी करतोय तरी गती त्याला प्राप्त होते की नाही, विकेट कोणत्या प्रकारची आहे, माती विकेट आहे, माती विकेट असेल तर किती चेंडूला तिथे वलय प्राप्त होत आहे, त्याच्यानंतर पाटा विकेट असेल तर पेस कसा मिळतोय, त्याच्यानंतर
बॉल कोणत्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, मैदानाच्या वरती वारा आहे का, या सर्व फॅक्टरचा अभ्यास करणं महत्वाचं असतं. त्याच पद्धतीने समालोचकांना देखील प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करणं तितकाच महत्वाचा असतो. पूर्ण नाही पण जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती तरी एखाद्या खेळाडूबद्दलची असणं महत्वाचं आहे. तो कोणत्या तालुक्यातला आहे, तो कोणत्या गावाला बिलॉंग्स करतो, कोणत्या संघाकडून त्याने प्रतिनिधित्व याआधी केलेलं आहे. बघायला गेलास तर एक खेळाडू त्याच्या कारकिर्दीमध्ये 2 ते 3 संघांना देखील प्रतिनिधित्व केलं असेल तर त्याची हिस्ट्री माहिती असणं पाहिजे. त्याला कोणत्या स्पर्धेमध्ये किती बक्षिसं प्राप्त झालीत हे माहिती असणं फार महत्वाचं असतं. मग ते समालोचन ऐकायला रसिक प्रेक्षकांना देखील तितकी मजा येते. त्यामुळे अभ्यास हा फार महत्वाचा असतोच. कॉमेंटेटरला प्रत्येक खेळाडूबद्दल किंवा संघाबद्दल समान असं राहायला लागतं किंवा एखाद्याच खेळाडूबद्दल किंवा एखाद्या संघाबद्दलच वाहवा केली पाहिजे आणि एखाद्या संघाकडे दुर्लक्ष करतो की खेळाडूकडे दुर्लक्ष होतंय, असं काय सांगशील डेफिनेटली त्याबद्दल? कॉमेंट्रेटर मस्ट बी न्यूट्रल असं म्हणावं लागतं. कॉमेंट्रेटर ॲज वेल ॲज अंपायर ॲज वेल ॲज स्कोरर, these 3 factor must be neutral for both team in every live match असं नेहमी म्हणतो आम्ही. गुणलेखक, पंच आणि समालोचक यांनी न्यूट्रल राहणं फार महत्वाचं असतं. कोणत्याही एका संघाकडून निर्णय देऊन चालत नाही, कोणत्याही एका संघाकडून बोलून चालत नाही. कारण का क्रिकेट असतं, क्रिकेटमध्ये जो बरोबर आहे त्याच्या बाजूने उभं राहणं फार महत्वाचं असतं. नक्कीच. कारण कसं असतं, एखादा खेळाडू आयकॉन आहे तर आपल्यातल्या लोकल खेळाडू बद्दल आपण कमी बोलतो पण आयकॉन बद्दल जास्त बोलतो, असं पण देखील होत असतं. अरे समालोचकाला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मिळू लागतात, जेव्हा लाखाच्या टुर्नामेंट मिळू लागतात तेव्हा तो समालोचक छोट्या टुर्नामेंटला जसं 20,000 असतील त्याला नाही बोलतो. असं बहुतेक वेळेला झालेलं आहे. तू काय सांगशील त्याबद्दल? कारण प्रत्येक टुर्नामेंट ही सारखीच असते, फक्त ते पैशांचा विचार केला जातो असं बोलायला काही हरकत नाही. काय सांगशील त्याबद्दल? हा, डेफिनेटली अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये देखील असं काहीच होत असतं. नेहमी पैशाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मग खेळाडू असतील, त्यानंतर समालोचक असतील, असं कधीतरी झालेलं आहे. परंतु सांगायला गेलं तर प्रत्येक क्रिकेटची स्पर्धा ही समान आपण ठेवली पाहिजे. क्रिकेटची स्पर्धा समान ठेवली पाहिजे. पारितोषिकाकडे बघितलं नाही पाहिजे. पारितोषिक हे नेहमी पारितोषिकाच्या जागी राहायला पाहिजे. कारण का लाखाची क्रिकेटची स्पर्धेची सुरुवात, लाखाची क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आलेला खेळाडू हा देखील 10,000ची क्रिकेटची स्पर्धा खेळलेलाच असतो. तर आपल्याला क्रिकेट बघायला जायचं असतं, आपल्याला आपण क्रिकेटमध्ये पैसा नाही बघितला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. बरोबर आहे का? तुम्हाला एका वेळेला स्पर्धा जर असतील तर ठीक आहे, काही वेळेला घरी असतात तरी पण नाही सांगतात की कारण त्यांचं नाव प्रत्यक्षात मोठं झालेलं असतं, मग ती यायला नाही नकार देतात. आजपर्यंत निखिल पडतेला म्हणजे पहिलं समालोचक म्हणून मिळालेली मानधन आणि त्यानंतरचं आत्ताच्या क्रिकेटमध्ये किती मानधन सर्वात मोठं मिळालं किंवा बक्षीस मिळालं आजपर्यंत? बक्षीस बघायला गेलास तर म्हणजे सुरुवात तर 500 रुपयापासूनच झालेली. मी सांगितलेली ती फरुईपाडा क्रिकेटची स्पर्धा, ते पहिलं मानधन होतं माझ्या आयुष्यातलं. तिथे पहिलं मानधन मिळालं होतं. तदनंतर आजपर्यंत जर जास्तीत जास्त बघायला गेलं तर बक्षीस आणि मानधन पकडून, एका दिवसाचं मानधन पकडून जर बघायला गेलं तर म्हणजे एक 3-3.5 हजारापर्यंत एका दिवशीची कमाई झालेली आहे. पण त्याच्यामध्ये ते बक्षीस देखील होतं आणि मानधन देखील होतं. अशा 2 रकमा देऊन अमाऊंट ऍड करून ती अमाऊंट. मला क्रिकेटची स्पर्धा फार महत्वाची असते. कोणती क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपल्याला इन्व्हिटेशन आलेलं म्हणजे जर आपल्याकडे टाइम असेल, व्यवस्थित आपण जाऊ शकतो, तर मी ती इग्नोर करत नाही. मी कोणती स्पर्धा तिथे कव्हर करत असतो. त्यालाच जोडून माझा प्रश्न आहे तुला की एखादा कॉमेंटेटर असं देखील करतो की मी येतो, आज येईन, म्हणतो की आज तुमच्याकडे येईन आणि त्या दिवशी तो येत नाही. मग असं कॉमेंटेटरने देखील केलं नाही पाहिजे की तुमच्या आशेवर एखादा संघ टुर्नामेंट आयोजित केलेला असतो. काय सांगशील त्याबद्दल की कॉमेंटेटर पण असं फसवतात का? नाही, अगदी कॉमेंटेटर फसवतात की त्यांना काही अडचणी आल्या त्या कारणामुळे. तो जर बघायला गेलास कोणतंही क्षेत्र असं जर आपल्याला जमत असेल तर समोरच्याला हो बोलायचं असतं. जर एखाद्या कॉमेंटेटरला जर एखादी स्पर्धा अचानकपणे
करायची नसेल बोल किंवा त्याला जमत नसेल तर त्यांनी दुसरा ऑप्शन वैयक्तिकरित्या ठरवला पाहिजे. प्लस समोरच्या आयोजकांना विचारलं देखील पाहिजे की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, की हा ऑप्शन तुमच्यासाठी बघितलेला आहे तर तुम्हाला चालेल का? कारण का काही काही आयोजक असे असतात की त्यांना ते म्हणत असतात की आम्ही तुम्हाला सांगितलं म्हणजे आम्हाला तुम्हीच पाहिजेत तिथे, कारण का दुसरा आम्हाला काही ऑप्शन नको. तर एखादी स्पर्धा म्हणजे जर आपल्याला पॉसिबल असेल तर 100% आपण आयोजकांना सांगितलेलं पाहिजे. अदरवाईज आधीच त्यांना सांगितलं पाहिजे आपण की बाबा मला नाही जमणार तुमची क्रिकेटची स्पर्धा, असं असं माझं वैयक्तिक तिथे अडथळा आहे, बस एवढंच स्वीट अँड शॉर्ट आयुष्यात राहायचं. बरोबर. कारण काही वेळेला असं होतं की कॉमेंट्रेटर मुलं पण मग काही वेळेला अडचणी निर्माण होतात आणि टुर्नामेंट जरा खराब होऊ शकते, असं बोलायला काय हरकत नाही. बरोबर आहे. अलिबागच्या क्रिकेट बद्दल काय सांगशील तू, जे आजपर्यंत तू पाहिलंयस एक कॉमेंटेटर? अलिबागचं क्रिकेट हे इंस्टाग्राम चॅनल जर बघायला गेलं तर यशाची उंची गाठत असताना आपण पाहतो, तुझे अथांग प्रयत्न, तुझी मेहनत देखील आपण पाहतोय. आणि अलिबागचं क्रिकेट या चॅनल बद्दल सांगायचं झालं तर म्हणजे अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यांच्या रील्स बनवणं, त्यांच्या मॅचचे झालेले स्कोर असतील, त्यांची वेगवेगळी ओळख आज म्हणजे तुझ्या चॅनलच्या माध्यमातून उदयमुखाला येते. ही एक अभिमानाची आणि एक चांगली गोष्ट आहे. असे खूप कमी चॅनल बनवणारे असतात की जे क्रिकेट म्हणजे अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. ते काम तुझ्या माध्यमातून चालू आहे, एक चांगली गोष्ट आहे. थँक्यू. पुढला प्रश्न तुला अत्यंत महत्वाचा. कसं आहे, कॉमेंट्रेटरचं आयुष्य हे कधी कधी डे नाईट पण टुर्नामेंट करतात, कधी 3-3 दिवस पण टुर्नामेंटला बाहेर जायला लागतं. घरच्यांना टाइम दिला जात नाही, त्या कारणाने घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय कॉमेंट्रेटर, जसा खेळाडू तयार नाही होऊ शकत तसा कॉमेंट्रेटर पण तयार नाही होऊ शकत. काय सांगशील त्याबद्दल? घरच्यांचा किती सपोर्ट? घरच्यांचा सपोर्ट क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याच खेळामध्ये मला आहे. खेळ खेळ ही बालपणापासून असलेली आवड मला देखील आहे. कारण का मी नेहमी नियमित वर्कआउट देखील करतो, वर्कआउटची देखील मला आवड आहे. मी सायकलिंग देखील करायचो, आता कमी झालेली आहे. तू जर माझं इंस्टाग्राम अकाउंट बघितलंस तर लायन्स क्लब जी सायकलाथॉन होते ती देखील मी रनर अप राहिलेलो आहे. सायकलिंग करायचो, क्रिकेट देखील खेळायचो. म्हणजे लहानपणापासून खेळायची आवड असल्या कारणामुळे फॅमिली सपोर्ट हा फुल होता आणि आज देखील आहे. पण कधी कधी असं होतं की सॅटर्डे संडेची कार्यालयीन सुट्टी असते, 2 दिवस फॅमिलीला द्यायला मिळतात आणि मग त्या 2 दिवशी घरातला प्रमुख व्यक्ती म्हणून मी बाहेर असतो, फॅमिली टाइम देता येत नाही. तर कधी कधी घरच्यांची फॅमिलीची चिडचिड होते किंवा घरी वेळ देता येत नाही, पण ते एखाद दुसऱ्या वेळेला होते. मग कधीतरी मला लाईव्ह युट्यूब चॅनलला बघितल्यावरती तितकं आईला देखील बरं वाटतं, बाबांना देखील बरं वाटतं. तर तितकं काय म्हणजे डिस्ट्रॅक्शन येत नाही. सपोर्ट तर फुल आहे फॅमिलीकडून ऍज अ समालोचक म्हणून. नक्की. तू जसं बाहेर बाहेरचं टुर्नामेंट करतोस, प्रत्येक ठिकाणचं क्रिकेट वेगवेगळं असतं. जसं आपलं अलिबागचं क्रिकेट वेगळं आहे, तसं रोह्याचं क्रिकेट वेगळं आहे, पनवेलचं क्रिकेट वेगळं आहे. काय सांगशील, आपल्यातल्या क्रिकेटमध्ये काय बदल व्हायला पाहिजे, किंवा आपल्यातल्या क्रिकेटमध्ये काय अशा गोष्टी आहेत ज्या बाहेर नाही? आपल्याकडलं क्रिकेट बघ, रोह्याचं क्रिकेट, अलिबाग सॉरी पनवेलचं क्रिकेट, छोट्या छोट्या गोष्टींचा फरक आहे, जास्त काय मोठा फरक नाही. क्रिकेट हे नेहमी क्रिकेटच असतं. जर बघायला गेलं तर अलिबागचं क्रिकेट तेवढं अग्रेसिव्ह नाहीये जेवढं अग्रेसिव्ह क्रिकेट हे पनवेल तालुक्यातलं, मुंबई उपनगरातलं, नगरातलं क्रिकेट तेवढं अग्रेसिव्ह आहे. आणि अग्रेशन हे खेळामध्ये असलंच पाहिजे, नो डाऊट, त्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. परंतु तसं बघायला गेलं तर फरक काहीच नाहीये, लेवलचा फक्त फरक असतो. आपला कॉन्फिडन्स किती आपल्याकडे आहे कोणती स्पर्धा खेळण्यासाठी ते फक्त मॅटर करत असतं. बस एवढंच मी म्हणेन. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की अलिबागच्या क्रिकेटमध्ये जर बघितलंस तू तर वेळेला जास्त महत्व दिलं नाही जात. आपल्याकडं दिलेली विशिष्ट वेळ असतं संघांसाठी, त्यावेळेला टुर्नामेंट चालू होत नाही. त्याबद्दल काय सांगशील? कारण कॉमेंट्री करत असताना तुम्हाला पण तो अनुभव जास्त प्रमाणात येत असेल.
नाही, बरोबर आहे. वेळेला महत्व बघा, मी आज देखील म्हणतो आणि ते की वेळेला महत्व हे दिलं गेलंच पाहिजे. कारण का 9 वाजता क्रिकेटची स्पर्धा चालू होते, 10 वाजता क्रिकेटची स्पर्धा चालू होणाऱ्या अलीकडच्या काळामध्ये आपल्याला 12 वाजता 1 वाजता चालू होत असताना बघायला मिळतात. मग जेव्हा लेट होतो, जेव्हा उशीर होतो, जेव्हा दिरंगाई होते, तेव्हा मग एंड ऑफ डे आपल्याला क्वार्टर फायनल असेल, सेमीफायनलच्या मॅचेस या 2 ओव्हरच्या 1 ओव्हरच्या अशा खेळवाव्या लागतात. जर आपण तिथेच वेळेला महत्व दिलं, दिवसाचं शेड्यूल ठरलेलं असतं, आजच्या दिवसात 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, 4-4 ओव्हरच्या, 9 वाजता चालू करायचे. अलिबाग टेनिस क्रिकेटची मला ही एक गोष्ट खटकते, कधीच कोणता संघ दिलेल्या वेळात कधीच उपस्थित होत नाही. आणि तेच जर तू उरण तालुक्यात गेलास, पनवेल तालुक्यात गेलास, नहू म्हणजे नहूला पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणारच. कारण का मी उरण तालुक्यात देखील जाऊन कॉमेंट्री केली आहे, उरण प्रीमियर लीग देखील कव्हर केलेली आहे. उरणमध्ये देखील म्हणजे जसं जासई असेल, जसकार असेल, तिकडे देखील कॉमेंट्री केलेली आहे. त्यांना दिलेल्या वेळेचं पालन तिकडले संघ बरोबर करतात. त्यांचं नाईट टुर्नामेंट जर बघायला गेलेस तर संध्याकाळी 6 ते 7 वाजता नाईट टुर्नामेंट चालू होते आणि त्यांच्याकडे दोन जास्तीत जास्त 3ला फायनल म्हणजे जी 7वी मॅच असते ती एंड होते. असं नसतं की सकाळचे 6 वाजता. का तर त्यांनी पाळलेली वेळेला दिलेलं महत्व याच्यामुळे. तर ही एक गोष्ट कुठेतरी खटकते, ज्याच्यावरती अलिबाग टेनिस क्रिकेटला आणि सर्व खेळाडूंना थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण का वेळ बघा ना, वेळ जर तुम्ही क्रिकेटला योग्य दिलात, 9 म्हणजे 9 ला तुमचा संघ उपस्थित केला तर तुमचंच क्रिकेट सुधारणार आहे. तुम्हाला एक चांगली सवय देखील लागेल. तुम्हाला चांगल्या ओव्हरच्या चांगल्या षटकांच्या मॅचेस देखील खेळता येईल आणि चांगल्या षटकांच्या मॅचेस खेळल्यामुळे आपलं क्रिकेट देखील सहज अगदीरित्या सुधारणार असेल. तुमचं 1 ओव्हर 2 ओव्हरचं क्रिकेट किंवा कोणती मॅच खेळून क्रिकेट सुधारणार नाही. जेवढ्या तुम्ही जास्त षटकांच्या मॅचेस खेळाल तेवढं तुमचं क्रिकेट सुधारेल असं मला वैयक्तिक वाटतं. त्याच्यामुळे याच्यावर कुठेतरी भर दिला पाहिजे. आणि मला देखील माहिती आहे, तुला देखील माहिती असेल की पनवेल तालुक्यामध्ये हे एक वेळेचं पालन नेहमी केलं जातं. नऊचं 9:15 9:30 ठीक आहे, पण नऊचं हे काही टाइम नसतं ना. ते मला थोडंसं खटकतं. बरोबर. पुढला प्रश्न हाच आहे माझा की एखाद्या टुर्नामेंट मध्ये समालोचकाला, मी मागे पण प्रश्न विचारलेला की तुला पण देखील हा अनुभव आला की बाहेरचा समालोचक आणल्याने आपल्या समालोचकांची इमेज थोडीशी डाऊन होते का, किंवा तसं बोलण्यापेक्षा आपल्या लोकांना संधी कमी मिळते. इमेजचा इथे प्रश्न नसतो, पण संधी म्हणजे कसं, जर शेड्यूल ठरलेलं असतं प्रत्येक म्हणजे कोणती स्पर्धा असेल ती मोठी असो छोटी असो, जर तुम्ही तुमच्या स्पर्धेमध्ये गावच्या स्पर्धेमध्ये एखादा बाहेरचा समालोचक बोलवत असाल आणि त्याच्यासोबत तुमचा लोकल समालोचक असेल, एक बाहेरचा असेल 2 लोकल असतील, तर जेवढा तुम्ही वेळ बाहेरच्या समालोचकाला देताय तेवढाच वेळ तुम्ही लोकल समालोचकाला दिला गेलाच पाहिजे. कारण का तुम्ही त्याला देखील पैसे देताय आणि याला देखील पैसे देताय. असं नाही तिथे केलं गेलं पाहिजे की बाहेरचा समालोचक बोलवताय म्हणून त्याला जास्त दिला, मग तुम्ही लोकल समालोचकांना बोलवूच नका. जर तुम्हाला बाहेरच्या समालोचकाची कॉमेंट्री आवडत असेल तर त्याला एक दिवस त्याला बोलवा, तो पूर्ण दिवस करेल. पण तसं नाही ना होत. एक समालोचक एक पूर्ण क्रिकेटची स्पर्धा कव्हर नाही करू शकत, हे आयोजकांना देखील माहिती असतं. म्हणजे तिथे कुठेतरी मग असं लोकल समालोचकाला बॅकफुट वरती ठेवल्यावरती ऑब्व्हियसली त्याच्यात थोडा का होईना इगोवरती येतं किंवा त्याचा अपमान झाल्यासारखं त्याला वाटतं, आणि ते बरोबरच आहे. संधी ही सर्वांना सारखी दिली पाहिजे, एवढंच म्हणेन मी. जर आम्हाला बाहेरचे समालोचक बोलवताय, काही आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. फक्त जर संधी तुम्ही त्याला जास्त देताय तर त्याचा आम्हाला प्रॉब्लेम आहे. सर्वांना समान संधी द्या, सर्वांना समान वेळ द्या आणि सर्वांना समान नियम आणि सर्वांना समान रूल ठेवा, बस एवढंच, बाकी काही नाही याच्यापेक्षा. बरोबर. कारण त्याने आपल्या इथले समालोचक जाणं टाळतात मग अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला की जिथे आपल्याला चान्स भेटत नाही. असं समालोचकांचं एक असोसिएशन तयार आहे, जे अलिबाग बरोबर. क्रिकेटमध्ये मी मागे ऐकलेलं की 22 जणांचं आहे. हो. कधी असं होतं की एखाद्या समालोचकामुळे दुसऱ्या समालोचकाची संधी हुकली? नाही, असं काही नसतं. संधी कोणाची गेली आहे, कोणाची हुकली आहे वगैरे असा काही प्रकार नसतो. कारण का समालोचकांना जो कॉल येतो तो आयोजकांचा कॉल असतो आणि तो पूर्णतः आयोजकांचा प्रश्न असतो की त्यांना कोणाचं समालोचन, त्यांना कोणाची कॉमेंट्री आवडते, कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे त्यांचं आहे.
हा ऑब्व्हियसली तू चांगली बॅटिंग करतोयस, तू चांगली गोलंदाजी करतोय, तर तुला क्रिकेट खेळण्यासाठी ऍज अ आयकॉन कोणीही बोलवेल. तुझी बॅटिंग होत नाहीये, तुझी बॉलिंग होत नाही, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुम्ही चांगलं समालोचन केलं तर तुम्हाला सर्वजण, तुम्हाला जास्तचे कॉल येतील. समालोचनामध्ये तुम्ही अपडेट्स ठेवलेत किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त संधी तिथे मिळेल, नाहीतर तुम्हाला कोण बोलवणार नाही. हे साधं गणित आहे. त्याच्यामुळे कोणामुळे कोणाची संधी हुकते, कोणाची संधी हुकते याचं कारण एकच असेल की त्याचे समालोचन कोणाला आवडत नसेल, आयोजकांना आवडत नसेल, हे एक कारण असेल. त्यांनी समजून घेऊन आपण समालोचनाच्या माहितीमध्ये बदल किंवा अपडेट्स करावा, हे त्याचं काम आहे. समालोचक सर्व चांगले आहेत. अलिबाग तालुक्याचं समालोचन हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरती ओळखलं जातं. आज देखील तू ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात गेलास, पनवेल सारख्या मोठ्या तालुक्यात गेलास, तर तिथल्या कंपॅरिझन केलंस तर अलिबाग तालुक्यातले समालोचक हे नेहमी अव्वल स्थानी ठरलेले आहेत. त्याच्यामुळे संधी कशी प्राप्त करायची हे नेहमी आपल्या हातात असतं. बरोबर. पुढला प्रश्न तुला हाच आहे की एखादा युवा समालोचक आपलं आयुष्याचं करिअर बनवू शकतो का, एक समालोचक या क्षेत्रात येऊन? कारण आपण बघू शकतो संदीप जगे सर असतील, पण ते ऍडव्होकेट असतील तरी पण पहिले कॉमेंट्रीच्या, अजून देखील पण कॉमेंट्रीच्या दुनियेत ते सर्वश्रेष्ठ आहेत. तसं कुणाल दाते सर असतील, चंदू शेट्टी सर असतील, की त्यांनी ते करिअर केलं की कॉमेंट्री हेच आपलं करिअर आहे. असं युवा समालोचकांना किंवा तू काय सांगशील की करिअर कडे हा बघू शकतात का एक समालोचक? डेफिनेटली होऊ शकतं. कारण का जर तू संतोष नाणेकरांचा गेल्या मला वाटतं 2 महिन्याआधीचा एक इंटरव्ह्यू बघितला असेल तर त्याच्यात देखील त्यांनी सांगितलेलं होतं की अलीगडमध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये यावर्षी अफाट पैसा येणार आहे. थोडीशी जितका पैसा आलाय त्याच्या 3 ते 4 पटीने पैसा या वर्षात टेनिस क्रिकेट पटलावरती लागणार आहे. त्याच्यामुळे ऍज अ ऑफिशियल समालोचक बनण्याचा कोण विचार करत असेल तर त्याला पहिलं स्वतःला डेव्हलपिंग स्किल्स स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. क्रिकेट बद्दलचं नॉलेज गेन केलं पाहिजे. क्रिकेट विषयामध्ये घडल्या जाणाऱ्या बातम्यांचा अभ्यास ठेवला पाहिजे. कारण का कॉमेंट्री समालोचक म्हणजे फक्त मैदानाच्या वरती कोण खेळाडू आलेला आहे, तो काय करतोय, गोलंदाजी कशी करतोय, फलंदाजी कशी करतोय, हे समालोचन बेसिक आहे. पण त्या व्यतिरिक्त पडद्याच्या पलीकडे, कारण का क्रिकेट विश्वामध्ये काय घडलेलं आहे, काय घडणार आहे, काय घडतंय याचा देखील अपडेट्स ठेवणं फार महत्वाचं असतं. आणि क्रिकेट विश्वाच्या पलीकडे देखील खेळ या विश्वामध्ये काय काय घडलेलं आहे त्याचा अपडेट देणं मध्ये मध्ये फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. तर वैयक्तिक कोण विचार करत असेल ऍज अ ऑफिशियल कॉमेंटेटर समालोचक बनण्याचा, तर डिपेंड्स त्याच्या स्किल्स कशा आहेत आणि त्याला नक्कीच त्याचं समालोचन जर चांगलं झालं तर तो ऍज अ ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून नक्कीच घडण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढला प्रश्न असा आहे की अलिबागच्या क्रिकेटमध्ये प्रत्येकाला एक संघ आवडत असतो. जरी कॉमेंट्रेटर जरी असला तरी पण त्याचा एक आवडीचा एक संघ असतो की तो एकविरा थळ हा संघ म्हणजे मोस्ट डेंजरस, मोस्ट पॉवरफुल आपण नेहमीच म्हणत असतो. जाईल तिथे पाणी काढीन असं त्या संघाचं असतं. तू देखील बघितलं असशील या संघाने उरणमध्ये जाऊन देखील कारनामे केलेत, पनवेलमध्ये जाऊन कारनामे केलेत, महाड असेल, माणगाव असेल, अगदी या संघातील सुमेध असेल, त्यानंतर जयेश लट देखील या वर्षीची रायगड प्रीमियर लीग खेळतोय. म्हणजे जयेश लट तर एकविरा थळचा नाहीये पण तळगावचा पुत्र आहे. पण असे चांगले चांगले खेळाडू त्या गावात घडलेले आहेत. एकविरा थळचं क्रिकेट पाहायला मला नेहमीच आवडतं. बरोबर. असा कोणता सामना आहे जो निखिलने आपल्या कॉमेंट्रीच्या बलावर पण जिंकून दिला आणि कॉमेंट्रेटरच मॅच मध्ये रंगत आणतात? एखादा सामना गेलेला असला तरी पण कॉमेंट्रेटरचे जे शब्द असतात ते प्रेरणादायी ठरतात आणि मॅच फिरवतात. असं कोणता सामना आहे तुझ्या आयुष्यातला जो तुला हा सामना सांगायचा झाला तर तुला माहिती असेल की गतवर्षी आकाश गुंठळी मला वाटते खानावरचा गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाजी करतो. एक फ्रॅक्चर होता, तू गतवर्षी जर त्याला बघितलं असतील लीग मध्ये एक हात फ्रॅक्चर घेऊन गोलंदाजी करत होता. तसाच हात फ्रॅक्चर घेऊन तो आलेला दमदार आमदार प्रीमियर लीग साठी. आणि त्याच्या संघातील सगळ्या गोलंदाजांना जास्त धावा आल्या होत्या आणि धावा रोखण्याचं काम
त्याच्याकडे गेलं होतं. त्याची थोडीशी कुठेतरी कौतुक केलं. एक हात इंजर्ड असताना गोलंदाजीच्या पाठीवरती आता आकाश गोंधळेला आपण पाहतोय. अगदी नामवंत गोलंदाज म्हणून आपल्याला त्याला ओळखता येतं आणि त्याने ती केलेली गोलंदाजी आज देखील माझ्या आठवणीत आहे. आणि त्याचं केलेलं त्या कौतुकामुळे आज आकाश गोंधळीचा तो सामना माझ्या नक्कीच लक्षात आहे आणि तो सामना आकाश गोंधळीने तिथे जिंकून देखील दिला. नक्कीच, कारण मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम हा कॉमेंटेटरच करतो. कारण एखादा सामना आपण जर बघितलं तर क्रीडा भवनला बिना कॉमेंट्रीची मॅच चालू असली तर तिथं बघायला पब्लिक नसतं, पण ज्या दिवशी कॉमेंट्री चालू असते तेव्हा लोक जास्त प्रमाणात तिथे थांबलेले असतात. कारण प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य किंवा प्रत्येक खेळाडू बद्दलची माहिती कॉमेंट्रेटरला सर्वात जास्त असते, कारण तो सगळीकडे गेलेला असतो. जेवढे खेळाडू नाही पोचत तेवढे कॉमेंट्रेटर आजकाल पोचतात. माझा पुढला प्रश्न तुला हाच आहे की आजपर्यंत निखिल पडतेने किती टुर्नामेंट कव्हर केलाय? हा, आजपर्यंत जर विचार केला तर म्हणजे 3 ते 4 वर्षात सांगायचं म्हटलं तर 250-300च्या आसपास टुर्नामेंट कव्हर केलेले आहेत. डे टुर्नामेंट असतील, नाईट टुर्नामेंट असतील, अंडर आर्म टुर्नामेंट असतील, ओव्हर आर्म, सर्व प्रकारच्या टुर्नामेंट एकत्रित केल्या तर 300-400 टुर्नामेंट आजपर्यंत केलेले आहेत. अलिबाग तालुका असेल, अलिबाग तालुक्याच्या बाहेरचं क्रिकेट असेल, जेवढ्यामध्ये देखील जाऊन तिथे समालोचन केलेलं आहे. अगदी पनवेलमध्ये देखील जाऊन तिथे समालोचन केलेलं आहे. रोहा, महाड, माणगाव त्या एरियामध्ये जाण्याचा अजून तर योग आलेला नाहीये. तर या ठिकाणी 3 तालुक्यामध्ये आजपर्यंत समालोचन केलेलं आहे. बरोबर. बाहेरच्या क्रिकेट मधले आयकॉन खेळाडू अलिबागच्या क्रिकेटमध्ये मी खेळाडूंना पण हा प्रश्न विचारला होता की अलिबागच्या क्रिकेटमध्ये घेऊन येतात त्यांना जास्त प्रमाणात पैसे देतात आणि आपल्या खेळाडूंना 7 खेळाडू जरी असले तरी तेवढे पैसे आपल्या खेळाडूंना देत नाही. काय सांगशील, जर एखादा खेळाडू कॉमेंटेटर म्हणून काय सांगशील की खेळाडू तेवढेच साथ देतात तेवढे 4 जणांचं? याच्यावरती अनिकेत एकच उत्तर देईन बघ. घरात केलेली बटाट्याची भाजी आपल्याला फुकट भेटते, ती बटाट्याची भाजी हॉटेलमधून आणायला गेलं तर ती पैसे भरून घ्यावी लागते. बरोबर ना? पटलं माझं वाक्य? बरोबर. तर आपण जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादा खेळाडू दुसरीकडून त्याला बोलवत असतो, ऑब्व्हियसली त्याला आपल्याला जास्त पैसे देणं भाग असतं आणि आपल्या संघातील खेळाडू असेल तर तो आपल्याला त्या टुर्नामेंटसाठी फ्री खेळवावा लागत असतो. याचा अर्थ हा नाहीये की बाहेरून जो आपण खेळाडू बोलवलेला आहे पैसे देऊन तो चांगला परफॉर्मन्स करतो. त्याच्यावरचा परफॉर्मन्स आपल्या संघातील देखील खेळाडू करू शकतो. त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी असते. पण कुठेतरी पैशाकडे नाही पाहिलं गेलं पाहिजे. आजकालच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पैसा ऑब्व्हियसली मिळणार आहे. तुमचा परफॉर्मन्स, तुमचं क्रिकेट चांगलं दाखवलं तर रसिक प्रेक्षकांना तर तुमच्याकडे पैसा हा येणारच आहे. त्याच्यामुळे पैशाकडे अगदीच कधीच बघू नका. क्रिकेटकडे बघा, पैसा आपोआप तुमच्याकडे येईल. कारण तेच होतं की बाहेरचे खेळाडू आणि आपल्यातल्या खेळाडूंचं महत्व कमी केलं जातं असं बोलायला आम्हाला हरकत नाही. आपल्यातले खेळाडू जेव्हा साथ देतात तेव्हाच बाहेरचे खेळाडू आपला गेम दाखवतात. एवढं नाही. तुला असं कोणती स्पर्धा कव्हर करायची ते तुझ्या आयुष्यातला ड्रीम आहे? कोणती अशी स्पर्धा कव्हर करायचं म्हटलं तर तशा अखिल भारतीय स्तरावर खूप क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. गतवर्षी एक क्रिकेटची स्पर्धा जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ही होते, त्या स्पर्धेचं इन्व्हिटेशन आलं होतं, परंतु काहीतरी तिथे ग्राउंडचा मैदानाचा प्रॉब्लेम झाला आणि त्या कारणास्तव ती क्रिकेटची स्पर्धा गतवर्षी झाली नव्हती. आणि ती एक माझं ड्रीम आहे, कारण का टेनिस क्रिकेट जगतामध्ये मला वाटते टेनिस क्रिकेट अखिल भारतीय स्तरावर म्हणजे प्रत्येक राज्यातून ती क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू येत असतो आणि ती रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. तर ते एक स्वप्न आहे की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अलिबाग तालुक्याची एक ओळख घेऊन जाण्याचं स्वप्न ते कधी पूर्ण होईल ते देवाला माहिती आहे, परंतु ते पूर्ण करण्याची इच्छा अजून देखील मनात आहे. नक्की. तू काय सांगशील, एक लाईव्ह टुर्नामेंट आपल्याकडे कमी प्रमाणात होतात आणि त्यामुळे आपले खेळाडू हे बाहेरच्या क्रिकेटमध्ये मुंबई, पुणे किंवा पनवेल असू द्या, पेन असू द्या, इथपर्यंत देखील पोहोचत नाहीयेत. कारण लाईव्ह तिथे लाईव्ह टुर्नामेंट असल्यामुळे त्यांच्यातले प्लेअर ऍज अ आयकॉन म्हणून आपल्याला घेऊन यायला लागतं. आपले आयकॉन म्हणून त्यांच्याकडे जाणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जसं मोने असेल
किंवा पंकज जाधव असेल किंवा आबू असेल किंवा निखिल पाटील असेल यांसारखेच प्लेअर क्वचित प्लेअरच बाहेर खेळतात. तू काय सांगशील लाईव्हने किती प्रमाणात फरक पडेल अलिबागच्या क्रिकेट? डेफिनेटली लाईव्ह क्रिकेट फार प्रचंड मोठा फरक अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंवरती झालेला आहे. कारण का एखाद्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी कोणताही प्लॅटफॉर्म नसेल तर त्याचं क्रिकेट हे कोणालाही समजणार नाही. जर लाईव्ह सारखे मोठमोठे प्लॅटफॉर्म आता उपलब्ध होत असतील तर त्याची खरंच मदत खेळाडूंना होत असते. त्याचं क्रिकेट आज तालुक्याच्या बाहेर जिल्हा स्तरावरती अखिल भारतीय स्तरावरती प्रत्येक स्पॉन्सर असतील, प्रत्येक पॅकर असतील, प्रत्येक संघ मालक असेल तो बघत असतो. आज आपण मोन्याला बघतो, मोन्या चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतो. मोन्या सांगलीमध्ये, पुण्यामध्ये, ठाणा, पनवेल या सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन क्रिकेट त्याचं खेळलेलं आहे. आणि ते कशामुळे तर ऑब्व्हियसली मोन्याचं असणारं एक A1 क्रिकेटमुळे सुद्धा आहे. आणि त्याचं क्रिकेट आज युट्यूबच्या माध्यमातून रसिक मायबाप प्रेक्षकांना म्हणा किंवा सर्व पॅकर्सला, संघ मालकांना बघण्याची नक्कीच ती संधी प्राप्त झाली. आणि त्याच्यामुळे मोन्याचं देखील क्रिकेट आहे. मग पंकज जाधवचं नाव घ्यायला लागेल, निशू देखील आहे, निखिल पाटील, असे मोठमोठे खेळाडू आजकालच्या काळामध्ये आपल्याला विनोद वाटकरेला विसरून चालणार नाहीये. मग जेव्हा हे युट्यूब वगैरे नव्हतं तेव्हाचं क्रिकेट हे एक वेगळं क्रिकेट होतं. आत्ताचं क्रिकेट हे एक वेगळं क्रिकेट आहे. तेव्हाचं क्रिकेट जर बघायला गेलं तर 6-7 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या. आजकालचं क्रिकेट हे मला नाही वाटत 4 ते 5 ओव्हरच्या पलीकडे क्रिकेट जातं. हे फास्ट क्रिकेट झालेलं आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली फरक हा जाणवतो. आणि युट्यूब सारखा मोठा प्लॅटफॉर्मची मदत होते. क्रिकेट चांगलं ठेवलं, आपली ओळख नक्कीच आपल्या खेळीच्या माध्यमातून समोरच्याला दाखवली तर नक्कीच तुम्हाला देखील मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी निर्माण होईल. आयोजकांना काय सांगशील? काय जरी लहान टुर्नामेंट असली तरी आता लाईव्ह टुर्नामेंट केलं पाहिजेत असं वाटत नाही का तुला अलिबागच्या क्रिकेट? नाही, आयोजकांना सांगण्याचा तसा माझा काही अधिकार राहत नाही. कारण का कसं आहे, ज्याचं त्याचं बजेट वेगवेगळं असतं, ज्याच्या त्याच्याकडे आलेलं डोनेशन वेगवेगळं असतं. आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येक आयोजकांनी लाईव्ह ठेवलंच पाहिजे, प्रत्येक आयोजकांनी डीजे ठेवलाच पाहिजे, असं काही नसावं. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये या सर्व गोष्टी खूप मोठा फॅक्टर करतात. परंतु मग ते कुठेतरी असणाऱ्या आपल्या पैशाकडे, आपलं काहीकांचं मंडळ गरीब असतं, जास्त पैसे नसतात तर त्यांना ठेवता येत नाही, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु तिथे खेळणाऱ्या खेळाडूला फक्त एकच सांगेन की चांगली क्रिकेट खेळा. युट्यूब नसेल तरी तुमची खेळी पाहण्यासाठी जे प्रेक्षक आलेले असतील ते तुमची खेळी पाहून तुम्हाला नक्कीच मोठ्या स्तरावरती नेऊ शकतात. नक्की. त्याच कारणाने मी निखिल पवारला जो आपला बोलू आहे त्याला बोललो होतो की अलिबाग 11 हा संघ तुम्ही एक स्पॉन्सर म्हणून बाहेर जास्तीत जास्त खेळवा. तोच असं नाही, आपले तर अनेक असे स्पॉन्सर आहेत की त्यांनी एक अलिबागचा संघ तयार करून बाहेर नेला पाहिजे. तेव्हा अलिबागचं क्रिकेट पण किती पुढे गेलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राला कळेल असं बोलायला हरकत नाही. सुरू करूया आपण. निशांत कडवे की पंकज जाधव? ऑब्व्हियसली निशांत कडवे. निशांत कडवे की सुमित भगत? निशांत कडवे. निशांत कडवे की मनीष मोकल? हा, आता मनीष मोकल येईल. मनीष मोकल की साहिल म्हात्रे? साहिल म्हात्रे. साहिल म्हात्रे की शिरुवी? साहिल म्हात्रे. साहिल म्हात्रे की अक्षय म्हात्रे? अब्बू येईल. आणि अक्षय म्हात्रे की कैवल्य पाटील? अक्षय म्हात्रे. तुझा अक्षय म्हात्रे फेवरेट बोलायला हरकत नाहीये अलिबागच्या क्रिकेटमध्ये. येस, कारण का बघ, अक्षय म्हात्रेकडे एक काय सांगशील त्याच्याबद्दल? अक्षय म्हात्रेकडे एक वेगळा क्लास आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे, गोलंदाजी देखील करतो, पण गोलंदाजी करत असताना आपण त्याला कमी बघतो. पण डावखुऱ्या त्याचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून आपण त्याला, म्हणजे माझ्या तरी माहितीनुसार अलिबाग टेनिस क्रिकेट मधला बेस्ट ओपनर म्हणून आपण अब्बूकडे बघत असतो. म्हणजे अक्षय म्हात्रे ज्या संघामधून
खेळत असतो. त्या संघामधून अक्षय म्हात्रे हा ऍज अ ओपनर नाहीतर वन डाऊन याच स्तरावरती बॅटिंग करण्यासाठी येत असतो. त्याच्यामुळे अक्षय म्हात्रेची फलंदाजी गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपल्याला एक विशेष स्तरावरती पाहायला मिळते. त्याचा क्लास पाहायला मिळतो. त्याच्या बॅटिंग मध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ती पाहायला मिळते. त्याच्या बॅटिंग मध्ये असणारी जी तंत्रशुद्धता आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे अक्षय म्हात्रेचा क्लास आज आपल्याला अलिबाग तालुका पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो रायगडच्या पटलावरती देखील त्याचं क्रिकेट पाहायला मिळतो. नक्की. पुढला प्रश्न माझा हा आहे की तुमचं जसं असोसिएशन आहे त्या असोसिएशनला अजून काय सपोर्ट पाहिजे की जेणेकरून हे असोसिएशन तुमचं आणखीन किंवा हे तुमचं असोसिएशनचं पॅनल आणखी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये दिसेल. असोसिएशन म्हटल्यानंतर त्याच्यात थोडेसे नियम मध्ये फेरबदल करण्याचा मला गरज वाटते. म्हणजे एखाद्या कॉमेंट्रेटरकडे जर स्पर्धा असतील तर त्या स्प्लिट झाल्या पाहिजेत. म्हणजे एखादी स्पर्धा बघ ना, कधी कधी असं देखील होतं की एखाद्या स्पर्धेला 3 ते 4 कॉमेंट्रेटर असतात आणि त्या कारणास्तव मग दुसऱ्या स्पर्धेला त्यांना कॉल येतो. ते सांगतात की आम्हाला 30 स्पर्धेचा कॉल आहे, आम्हाला जाता नाही येणार. मग तिथे कुठेतरी स्प्लिट झाल्या. एखाद्या स्पर्धेच्या ठिकाणी 4च्या ठिकाणी 2 झाले. मग राहिलेले 2 कॉमेंट्रेटर दुसरी क्रिकेटची स्पर्धा ही कव्हर करू शकतात. त्याच्यामुळे कुठेतरी चेंज ऑफ रूल्स हे झाले गेले पाहिजेत असं मला वाटतं, की जेणेकरून प्रत्येक अलिबाग टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेला समालोचक उपलब्ध होईल असं मला वाटतं. तुला काय वाटतं अलिबागच्या क्रिकेटमध्ये पैसा येणं सुरू झालेला आहे का? डेफिनेटली पैसा यावर्षी अलिबागच्या क्रिकेटमध्ये प्रचंड येणार आहे. प्रचंड. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर गतवर्षी कॅल्क्युलेशन माहित नाही कोणी केलंय की नाही, पण माझ्या माहितीनुसार अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गतवर्षी एक किती मी कॅल्क्युलेशन केलं त्याप्रमाणे 6 ते 6.5 करोडची उलाढाल झाली होती. म्हणजे सर्वच, त्याच्यामध्ये युट्यूब आलं, त्याच्यामध्ये स्टेज आला, त्याच्यामध्ये डीजे आला, त्याच्यामध्ये पारितोषिकं आली, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज सर्व आली. 6 ते 7 करोडची नुसती अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हणजे प्रत्येक म्हणजे जेवढे माझ्या माहिती झाले टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट त्याबद्दल मी नोट केलं होतं. कोणत्या स्पर्धेला किती पारितोषिक होतं, कोणत्या स्पर्धेमध्ये किती खर्च झाला असेल, एस्टिमेटेड खर्च पारितोषिक हे काढून जर तू बघायला गेलास तर टर्नओव्हर अलिबाग टेनिस क्रिकेटचा 6 ते 6.5 करोड वरती गेला होता. डेफिनेटली यंदाच्या जर वर्षी बघायला गेलास तर तो 7 ते 8-10 CR पर्यंत जाणार एवढी डेफिनेटली आपल्याला म्हणजे मला तरी वाटतं वैयक्तिकरित्या. सर्वात मोठी स्पर्धा तुला कुठली वाटते की जी आपल्या इथं लीगच्या मॅचेस होत आहेत की जिथे सगळ्यात जास्त मोठी बक्षीस दिली जातात? कोणती स्पर्धा तुला सर्वात चांगली वाटली की जी स्पर्धा खरोखर नियोजन पॉवरफुल होतं? कोणती स्पर्धा लीग मध्ये? नियोजन माझं वैयक्तिक मत घ्यायचं गेलंच तर दोन्ही स्पर्धा समान पातळीवरती येतात. म्हणजे एक जर PNP ट्रॉफी घेतलीस आणि दुसरं दमदार आमदार प्रीमियर लीग घेतलीस, दोन्ही स्पर्धा समान पातळीवरती येतात. परंतु दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये काहीतरी MPG पाटील यांनी गतवर्षी काहीतरी वेगळा बदल करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला, यश त्यांना मिळालं. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अखिल भारतीय स्तरावरती खेळाडू आले, खेळले. त्याच्यामध्ये त्या स्पर्धेची रंजकता फार वाढली आणि तू देखील बघितलं असशील बेस्ट ऑफ रायगडच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया हा सामना तिथे घडला. तो इतिहासकारी सामना असेल. मला नाही वाटत की तो सामना सोडून इतकी गर्दी तू कोणत्या क्रिकेटच्या स्पर्धेला म्हण तर क्रिकेटच्या सामन्याला पाहिली असतील. त्यामुळे बेस्ट आजपर्यंत झालेली क्रिकेटची स्पर्धा ही दमदार आमदार प्रीमियर लीग गतवर्षी झालेली क्रिकेटची स्पर्धा मी नेहमीच म्हणतो. बरोबर. तुला काय वाटते समालोचकांसाठी देखील पारितोषिक दिली पाहिजेत का? कारण जसं खेळाडूंसाठी दिलं जातं सन्मान नक्कीच होतो, जिथे जिथे जातात तिथं समालोचकांचा सन्मान होतो, पण त्यांना जर असं पारितोषिक जसं खेळाडूंना बाईक असते तसे समालोचकांसाठी वेगळं काहीतरी बक्षीस असं असावं का? तुला काय वाटतं? मला तरी तसं वैयक्तिकरित्या काय वाटत नाही की समालोचकांना, आणि असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण ते जिथे म्हणजे कसं
समजा एखाद्या ठिकाणी जर 4-5 कॉमेंटेटर आहेत, म्हणजे मोठी लीग स्पर्धा आहे, की पब्लिक मधून ज्यांचा खरोखर ज्यांचा आवाज आणि पब्लिकला मंत्रमुग्ध केलं ते पब्लिक मधूनच काढलं जाईल आणि त्यांच्यासाठी बक्षीस एक वेगळं दिलं, नाण्याला व्यतिरिक्त ते बक्षीस दिलं जाईल की बेस्ट कॉमेंटेटर हे या लीगचा हा व्यक्ती होता. असा तो प्रश्न आहे. नाही. ओके. तुझं म्हणणं बरोबर आहे अगदी, कारण का म्हणजे त्याच्यावरून तुला हे देखील स्पष्ट होईल की कोणत्या समालोचकांनी चांगलं समालोचन त्या स्पर्धेमध्ये केलेलं आहे, कोणी आपले 100% दिलेले आहेत. ह्या फॅक्टरवरती आपल्या सर्वांना विचार करून तिथे बेस्ट कॉमेंटेटर हे पारितोषिक दिलं तर नक्कीच ती चांगली गोष्ट असणार आहे. आणि प्रत्येक म्हणजे जर आज मला तिथे पारितोषिक भेटलं तर उद्या दुसऱ्या कॉमेंटेटरला भेटेल, तिसऱ्या स्पर्धेला तिसऱ्या पारितोषिक समालोचकाला ते पारितोषिक भेटणार असेल तर कुठेतरी एक वेगळा स्तर समालोचनाचा तिथे तयार होईल. कारण का तेच पारितोषिक जिंकण्यासाठी प्रत्येक कॉमेंटेटर हा मेहनत करेल, माहिती जमा करण्याचा प्रयत्न करेल, अभ्यास करेल, तर त्याच्यामधून समालोचनाची कुठेतरी समालोचनाचा दर्जा देखील एक वेगळ्या स्तरावरती जाईल, उंचावेल असं मला वाटतं. तर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच असेल की असलं तर योग्य प्रत्येक समालोचकाला राहील. पुढला प्रश्न हा आहे की जसं लीगच्या टुर्नामेंट मध्ये खेळाडूंना अनसोल्ड होतात, जे चांगले चांगले खेळाडू असतात ते पण अनसोल्ड होतात, कारण तुम्ही एक कॉमेंटेटर म्हणूनच तिथे परत हे नाव पुकारण्यासाठी असतात. तुम्हाला पण वाटतं की अरे हा खेळाडूचं नाव घेतलंय आपण आणि हा खेळाडू अनसोल्ड झाला, चांगला खेळत असतो देखील, तुम्हाला त्याचा गेम माहिती असतो कारण तुम्हीच कॉमेंटेटर प्रत्येक ठिकाणी जाणारे असतात. असं वाटतं का की चांगले चांगले खेळाडूंच्यावर देखील अन्याय होत आहे, कारण एखादा संघ किंवा संघ मालक हे त्यांचेच खेळाडू घेतो किंवा तेच खेळाडू घेतो, त्याबद्दल काय सांगतो? नाही, डेफिनेटली प्रत्येक लीग मध्ये प्रत्येक संघ मालकाने असेल, संघ व्यवस्थापकाने असेल, आपल्या खेळाडूंबद्दल विचार करून चालणार नाही, तर सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना तितकंच प्राधान्य देणं फार महत्वाचं असतं. कारण का प्रत्येक खेळाडूने आपली निवड होईल यासाठी प्रयत्न करत असतो. आणि त्या ठिकाणी खेळाडूला देखील ते मला एक सांगावं असं वाटते की भरायचा म्हणून भरायचा नाही, आपला खेळ पहिला दाखवा, प्रेक्षकांचं मन जिंका, चांगलं क्रिकेट खेळा, त्याच्यानंतर मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी फॉर्म भरा. असं नाही ना होत की आपण थोडंसं क्रिकेट खेळलंय त्याच्यानंतर एखादा फॉर्म भरलाय आणि आपलं सिलेक्शन झालं, असं नसतं. चांगलं क्रिकेट खेळा, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचे प्रयत्न चांगले असतील तर तुमच्या पाठीशी नेहमी उभा असतो, हे मी नेहमी म्हणत असतो. तर चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात तर तुमचं सिलेक्शन नक्कीच कोणत्याही क्रिकेटच्या स्पर्धेसाठी होईल. त्यामुळे असं, आणि प्रत्येक संघ मालकांना देखील ते एक नक्कीच माझं सांगणं असेल की तुम्ही ज्या गावात बिलॉंग करता त्या गावातील त्या गावातील खेळाडूंना प्राधान्य देणं हे तुमचं मी म्हणजे तुमचं काय म्हणायला त्याला प्रायोरिटी समजतो, पण तसं काही करू नका. चांगला क्रिकेट जो खेळाडू खेळतोय, निष्पक्ष क्रिकेट जो खेळाडू खेळतोय त्याला प्राधान्य देण्याची नक्कीच प्रत्येक संघातील संघमालकाला माझी एक म्हणजे एक प्रेमपूर्वक विनंती नक्की असेल. कारण एक आपण पाहिलं होतं अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सौरभ गवानकर फॉर्म पण भरणार नव्हता, कारण तो सारखा सारखा अनसोल्ड होत होता. यासिन मर्चंट सलाईंनी त्याच्या मागे लागून तो फॉर्म भरला आणि त्याच टुर्नामेंटला बेस्ट बॅट्समन ती बॅट त्याला भेटली होती. नाही, बरोबर आहे. कारण का चांगल्या चांगल्या खेळाडू मग काय होतं, ते फॉर्म भरणं, एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी एखाद्या लीग साठी त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर मग ते थोडेसे हसतात की आपलं सिलेक्शन नाही झालं तर कुठेतरी आपला अपमान होतो असं त्यांना वाटतं. तर देखील बरोबर आहे. परंतु बघायला गेलं तर प्रत्येक खेळाडूने चांगला क्रिकेट खेळावा आणि चांगली प्रत्येक स्पर्धा खेळण्यासाठी त्याने उपस्थित राहावं, ही त्याची देखील मी काय म्हणतात ते एक म्हणजे त्याने देखील उपस्थित राहावं असं मला वाटतं. पुढला प्रश्न असा आहे की जसं असोसिएशन आहेत, जसं कुरुल चिंचोटी ही असोसिएशन आहे, जसं रेवस अलिबाग असोसिएशन आहे, जसं आमच्याकडे पण खंडाला पंचक्रोशी असोसिएशन आहे, तसंच आपल्याकडे तिनवारा आणि शहाबाद असोसिएशन.
तुला काय वाटतं पूर्ण अलिबागचं एक असोसिएशन झालं पाहिजे का? हे असोसिएशन 4 जरी असली तरी पण पूर्ण अलिबागचं जर एक असोसिएशन झालं, जसं पनवेलला पूर्ण असोसिएशन आहे किंवा पेनला हम्म, पण पूर्ण, खोपोलीला पण पूर्ण असोसिएशन, त्याने काय फरक हम्म. पडू शकते? कारण काही संघ आहे ते मर्यादित क्रिकेटच खेळत राहतात, ते फक्त त्या असोसिएशन मध्येच खेळत राहतात. नाही, असोसिएशन असणं फार महत्वाचं असतं, कारण का त्या एरियातील खेळाडूंना पाठिंबा त्या असोसिएशनच्या माध्यमातून भेटत असतो. प्रत्येक क्रिकेटची स्पर्धा खेळण्याची संधी त्यांना मिळत असते, आणि असोसिएशन असणं काही वाईट गोष्ट नाहीये, परंतु ती असोसिएशन ही मर्यादित नसली पाहिजे. त्यांना मुभा प्रत्येक क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी त्यांनी दिली गेली पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. कारण कसं 4 असोसिएशन आहेत, पण ते काही संघ हे चांगले खेळत असतात. ठीक आहे, असोसिएशन असणं चांगली गोष्ट आहे, कारण त्या असोसिएशन मध्ये नंबर वाईज पण आपलं मंडळ स्ट्रॉंग होतं. कारण एकच कसं असतं, काही संघ सुपर एट जसं आपल्या इथे तयार झालं की सुपर एट संघांसोबत खेळायला मग ते संघ घाबरतात की नाही, हे हा संघ स्ट्रॉंग आहे, मग त्यांच्यासोबत आम्ही खेळणार नाही. तर अशा संघांना काय सांगाल? मला वैयक्तिक असं सुपर एट वगैरे हा कन्सेप्ट पटत नाही, कारण का प्रत्येक मैदानाच्या वरती खेळणारा संघ त्याच ताकदीचा असतो. एखाद्या ब गटातील संघातील ब गट असेल, अ गट असेल, कोणीही कोणासोबत क्रिकेट खेळावं. क्रिकेट हा खेळ आहे, हार जीत कोणाच्या नशिबी असते हे कोणालाच माहित नसतं. क्रिकेट चांगलं खेळाला तर विजय आपला नक्कीच असतो. त्याच्यामुळे कोणीही, मला असं वैयक्तिक वाटतं की कोणीही कोणत्याही संघासोबत क्रिकेट खेळायला घाबरू नये. जर चांगल्या संघ, मी तर एवढंच म्हणत असेल की आपल्याला आपला संघ वाटत असेल की आपला संघ या संघासोबत जिंकू शकणार नाही, तर त्याच संघासोबत क्रिकेट खेळला पाहिजे. कारण का मोठ्या संघासोबत जर तुम्ही क्रिकेट खेळलात तरच तुम्ही मोठे व्हाल, हा माझा नेहमी प्रत्येक संघाला एक मेसेज असतो. पुढला प्रश्न असा आहे की निखिलला कोणासोबत कॉमेंट्री करायला जास्त मजा येते? नाही, निखिलला तर सर्वच 22 समालोचकांसोबत कॉमेंट्री करण्यात सोबत मजा येते. मग जास्तीची कॉमेंट्री अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर यश मामगावकर सोबत नेहमी करत असतो, कारण का यश मामगावकर आणि निखिल पडते ही जोडी तुम्ही नेहमीच बघत असाल. त्याच्यानंतर मग इम्रान भाईजान यांच्यासोबत देखील कॉमेंट्री करत असतो, निनाद सोबत करत असतो, आकाश सोबत करत असतो. संदीप सरांसोबत तसा कमी योग येतो करायचा, कारण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी थोडा का होईना समालोचन क्षेत्रामध्ये म्हणजे जास्त समालोचन ते करताना दिसत नाही, परंतु योग होतो की ते आम्ही समोर कॉमेंट्री करतो. तर चांगली कॉमेंट्री करण्यासाठी यश सोबत मजा येते, भाईजान सोबत मजा येते. भाईजान सोबत प्रचंड कॉमेंट्री केलेली आहे, कपिल देखील चांगली करतो, सौरभ देखील सोबत केलेली आहे. असे आमच्या पट्ट्यातील कॉमेंट्री करण्यासोबत येते. त्याच्यानंतर कुणाल दाते सरांसोबत देखील कॉमेंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर चंदू शेट्टी असतील, त्याच्यानंतर मुंबईचे कॉमेंट्रेटर मला वाटते दीपक पाटील पनवेलचे कॉमेंट्रेटर आहेत, त्याच्यासोबत केलेली आहे. प्रत्येक समालोचकांचा वेगवेगळा क्लास असतो, त्याच्यामुळे प्रत्येक समालोचकांसोबत करण्याची एक मजा वेगळी असते. बरोबर. कोणती टुर्नामेंट तुला एखाद्या टुर्नामेंट बद्दल जर बोलायचं झालं तर कुठली टुर्नामेंट तुला चांगली वाटते? लीग मॅच नाही, टुर्नामेंट ज्या आपल्या इथं होतात. नाही, मला मोठी टुर्नामेंट आवडते असं काही माझं नाहीये. मला जर तुमचं छोटं आयोजन असेल ते देखील आवडत असतं. फक्त घेणाऱ्या संघांना तिथे प्रत्येक संघाला समान प्राधान्य दिलं पाहिजे, निष्पक्ष पंचगिरी झाली पाहिजे, तर ते क्रिकेट बघायला मजा येत असते. तर असं माझं काही नाहीये की कोणतं क्रिकेट आवडतं नाही आवडत, मला सर्व प्रकारचं क्रिकेट बघायला आवडतं, फक्त क्रिकेट चांगलं खेळलं गेलं पाहिजे. नक्कीच. पुढला प्रश्न असा आहे की निखिल म्हणजे समालोचनाच्या व्यतिरिक्त काय करतो? निखिल समालोचनाच्या व्यतिरिक्त निखिलला म्हणजे मला समालोचनाच्या व्यतिरिक्त तशी ट्रॅव्हलिंगची आवड आहे, इकडे तिकडे फिरत असतो. म्हणजे कोणत्याही गडावरती जा किंवा बीचवरती जा, फिरायला आवडतं, फुली आहे, खायला जास्त आवडतं, बाकी असं तसं जास्त काही नाही. पुढला प्रश्न असा आहे की समालोचकांमध्ये
अपमानाचं कधीतरी आयोजकांकडून अपमानाची वागणूक किंवा खेळाडूकडून अपमानाची वागणूक आजपर्यंत तुझ्या वाटेला कधी आले का? नाव नाही, न नक्की घेता आली. सांगितलं तरी चालेल पण. आली आहे ना, प्रत्येकाच्या म्हणजे ऐकायला लागतं अशी. म्हणजे स्पर्धेचं नाव पण नाही सांगणार. एक म्हणजे काय बोलतात तो सीन सांगेन की काय झालं होतं. एक नाईट क्रिकेटची स्पर्धा, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला त्या क्रिकेटच्या स्पर्धेला जायचं होतं. मी सांगून ठेवलेलं की थोडासा लेट होईल, कारण का त्यांच्याच गावाच्या बाजूला ती नाईटची स्पर्धा कव्हर करण्यासाठी गेलो होतो. आणि एक दिवस नाही, 2-3 दिवस, मला ते दोन दोन दिवस मी सलग ती नाईटची क्रिकेटची स्पर्धा करत होतो. आणि तिसऱ्या दिवशी मला त्यांच्या डेच्या क्रिकेटच्या स्पर्धेला जायचं होतं. माझ्यासोबत यश होता. आमच्या अरेंजमेंट झालेलं सर्व व्यवस्थित, की तू 12 ते 1 पर्यंत पोहोच, 1 पर्यंत मी तिथे पोहोचतो. तर मग तिथून मग काहीतरी थोडासा अपमान झाला की समालोचक फक्त पॉकेट घेण्यासाठी येतात हा शब्द तिथे वापरला गेला होता. परंतु तसं नाही बोललं पाहिजे, कारण का आम्ही ती आधी नाईटची क्रिकेटची स्पर्धा कव्हर केली होती. 1 तासाची नॅप घेऊन जर एखादी क्रिकेटची स्पर्धा कव्हर करण्यासाठी जायचं असेल तर ती फार मोठी गोष्ट असते, कारण का आराम तर हवा ना माणूस आहे बोलल्यावरती. तर तसं नाही केलं पाहिजे. माणूस म्हणून त्या समालोचकांचा थोडा अंशी का होईना विचार केला गेला पाहिजे. आणि असं नव्हतं की मी त्यांना फसवलेलं. मी ती टुर्नामेंट करण्यासाठी गेलो होतो. मी आजपर्यंत कुठल्या आयोजकांना फसवलेलं नाहीये. जर माझं अनुपस्थिती असेल तर तिथे दुसरा समालोचक मी तयार करतो, पण असं कधी झालेलंच नाहीये. जर मी सांगितलं तर सांगितलं, मी ती क्रिकेटची स्पर्धा कव्हर करण्यासाठी जातो. आणि तिथे देखील मी ती नाईटची क्रिकेटची स्पर्धा करून, म्हणजे माझा वैयक्तिक तिथे प्रॉब्लेम झालेला थोडा, म्हणजे माझं डोकं वगैरे दुखत होतं ती नाईटची क्रिकेटची स्पर्धा गेली म्हणून, कारण का सलग 2 दिवस नाईट करत होतो. त्यांना मी सांगितलेलं की मला डोकं दुखते, मी थोडीशी झोप घेऊन 1-2 तासाची येतो. आणि गेलेलो मी ती क्रिकेटची स्पर्धा करण्यासाठी. तर असं थोडस घडलेलं तिथे. बरोबर. तसं नाही झालं पाहिजे, पण असं मला वैयक्तिक वाटतं. कारण का बरोबर. फक्त एक माणूस म्हणून समालोचक आहे, तुम्ही त्याला पैसे देता, ठीक आहे, पैशाच्या वरती सगळं काही चिंता येत नाही असं मला नेहमी वाटतं. पण एक माणूस म्हणून समालोचकांचा आयोजकांनी विचार केला पाहिजे बस. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की हाशिवऱ्याच्या ग्राउंडवरची स्पर्धेबद्दल काय सांगशील? कारण त्यांचं आयोजन हे अलिबागच्या क्रिकेटमध्ये तसं बोललं असतं टाइमशीर, तसं सासवण्याची पण जी स्पर्धा होतं दर्शन वाकडे सरांची, की त्यांचं पण आयोजन टाइमात बॉल पडतो, जे 8ला म्हणजे 8लाच क्रिकेट सुरू होतं त्यांच्या, आणि बक्षीस. बद्दल म्हणायचं झालं तर नक्कीच वेळेचं निर्बंध, म्हणजे वेळेचं पालन करणं त्या दोन्ही गावांकडून, हाशिवरे असेल नाहीतर आवास असेल, किहीम देखील एक नाव घ्यावं लागेल, म्हणजे जिथे वेळेचं पालन केलं जातं. त्याच्यानंतर अशी आहेत, खूप गावं आहेत की जिथे वेळेचं पालन केलं जातं अगदी. पण आयोजकांनी वेळेचं पालन करून फायदा काय नसतो. तिथे येणारे संघ, त्यांना देणाऱ्या म्हणजे ताकीद या देखील फार महत्वाच्या असतात. कोणत्या संघासाठी दिलेली वेळ ही फार महत्वाची असते. आणि वेळेचं पालन आणि नियमांचं पालन नक्कीच हाशिवरे आणि आवास असेल, त्याच्यानंतर सासवणे असेल, या गावांकडून अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतच असतो. एखाद्या जुन्या खेळाडू बद्दल जर बोलायचं झालं तर कोणत्या खेळाडू तुला आवडतो, त्याच्याबद्दल 4 शब्द बोलशील? जुना खेळाडू बद्दल म्हणायचं झालं तर मी सूरज पाटील बद्दल म्हणेन, कारण का मी सूरज पाटीलला बोलायचं झालं तर 20 वर्षांपूर्वीच त्याचं क्रिकेट मी बघितलंय. कारण का मी 4थी ते 5वी मध्ये असल्यापासून मी त्याचं क्रिकेट बघतोय. रायगड पोलीस या संघाकडून तो खेळायचा, तुला देखील माहिती असेलच. तेव्हा सूरज पाटील म्हणजे ब्रह्मास्त्र, अलिबाग टेनिस क्रिकेटचं एक वादळच होतं. कारण का सुसाट गोलंदाजी करायचा, प्रचंड वेगाने गोलंदाजी करायचा, आणि सांगून चिफळाची फलंदाज करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक म्हणून सूरज पाटीलची ओळख आहे. अजूनकीच त्याचं अग्रेशन आवडतं, त्याचं क्रिकेट आवडतं, चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो. एव्हरीथिंग इज बेस्ट ऍट सूरज पाटील. नक्कीच. तुम्ही दिलेला वेळ आमच्यासाठी खरंच महत्वाचा होता. आपण इथे थांबूया. तुझ्या येणाऱ्या आयुष्यातील सगळ्या टुर्नामेंट तुला चांगल्याच जाऊ, आणखीन टुर्नामेंट तुला मिळो. एक कॉमेंटेटर म्हणून तुझं नाव देखील अजून अलिबागच्या पलीकडे जाऊ अशी सदिच्छा करतो. आणि आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. आजचं क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलचं धन्यवाद. आणि नक्कीच चांगला वेळ माझ्यासोबत तू काढलास. अलिबाग टेनिस क्रिकेट वरती आज अलिबागचं क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलची एक वेगळी ओळख
बनते अलीकडच्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये देखील चांगली ओळख बनेल असंच मला वाटतं. एवढंच म्हणेन. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.